अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबडी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मीनिंग मराठीमध्ये, हिंदीमध्ये मीनिंग्स. जे सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा जे जसं मी तुम्हाला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मीनिंग सांगणार तर त्यानुसार तुम्ही त्या वर्डला घेऊन स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करू शकता. इझी केले तरी चालतील. ओके, सो स्टार्ट करू आता सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा तो आहे कन्सायन्स. कन्सायन्स म्हणजे काय होतं? अन इनर फिलिंग और व्हॉइस viewed as acting as a guide to the rightness or wrongness of one's behavior. म्हणजेच काय तर एक एक आपल्याला इनर फिलिंग असते. ओके, अंतरात्मा आपल्याला सांगतो, अंतरकरण आपल्याला सांगतं, आपल्याला व्हॉइस देतं किंवा एखादी फिलिंग देते की कोणाचं बिहेवियर राईट आहे किंवा रॉंग आहे, याच्यासाठी आपल्याला गाईड करत असते. तर त्याला काय म्हटलं जातं? कन्सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर आपली अंतरात्मा जे आपल्याला सांगत आहे, ओके, अंतरात्मा आपल्याला फिलिंग देत आहे किंवा काही गाईड करत आहे, त्याला म्हटलं जातं कन्सायन्स. अँड इनर फिलिंग, आपली एखादी इनर फिलिंग किंवा व्हॉइस जे काय करतं, जे गाईड करण्याला आपल्याला मदत करतं की एखाद्याचं बिहेवियर राईट आहे की रॉंग आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं कन्सायन्स. सो हिंदीमध्ये कन्सायन्स म्हणजे होतं अंतरात्मा की आवाज, मराठीमध्ये आपण म्हणू अंतकरण, विवेक, कर्तव्याची जाणीव. ओके, सो कन्सायन्स म्हणजे काय होतं? अन इनर फिलिंग और व्हॉइस viewed as an acting as a guide to the rightness or wrongness of one's behavior. हिंदीमध्ये मीनिंग होतं कन्सायन्सचं अंतरात्मा की आवाज, मराठीमध्ये होतं अंतःकरण, विवेक आणि कर्तव्याची जाणीव. सिनोनिम्स आहेत कन्सायन्सचे सेन्स ऑफ राईट, मॉरल सेन्स आणि इनर व्हॉइस. ओके, कन्सायन्सचे सिनोनिम्स आहेत सेन्स ऑफ राईट, मॉरल सेन्स आणि इनर व्हॉइस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्युरेल. PUERILE, प्युरेल. सो याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे? प्युरेल, PUERILE, प्युरेल. प्युरेलचं मीनिंग होतं हॅव्हिंग और शोईंग द अनॉइंग क्वालिटीज ॲज सिलीनेस असोसिएटेड विथ चिल्ड्रन. म्हणजेच काय तर शो करणे किंवा स्वतःमध्येच असणे, काही काय तर अशी बचकाने भावना किंवा पोरकटपणा असणे, त्याला काय म्हटलं जातं? प्युरल असं म्हटलं जातं. पोरकटपणा असणे, बालिशपणा असणे, त्यालाच म्हटलं जातं प्युरल. सो मराठीमध्ये प्युरलचं मिनिंग काय होतं? पोरकटपणा आणि बालिशपणा. आणि हिंदीमध्ये प्युरलला म्हटलं जातं बचकाना. ओके, सो प्युरलचं मराठीमध्ये मिनिंग होतं पोरकट आणि बालिश, आणि हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? बचकाना. प्युरिलचं मिनिंग आहे हॅव्हिंग और शोईंग द अनॉइंग क्वालिटीज ॲज सिलीनेस असोसिएटेड विथ चिल्ड्रन. प्युरिलचे सिनोनिम्स आहेत चाइल्डिश, इमॅच्युअर आणि इन्फॅन्टाईल. आणि अँटोनिम्स आहेत ॲडल्ट, एक्सपिरियन्स्ड आणि मॅच्युअर. ओके, प्युरिल म्हणजे काय होतं मग? तर हॅव्हिंग और शोईंग द अनॉइंग क्वालिटीज ॲज सिलीनेस असोसिएटेड विथ चिल्ड्रन. हिंदीमध्ये मिनिंग होतं बचकाना, मराठीमध्ये होतं पोरकटपणा आणि बालिशपणा. सिनोनिम्स आहेत प्युरिलचे चाइल्डिश, इमॅच्युअर आणि इन्फॅन्टाईल. आणि अँटोनिम्स आहेत ॲडल्ट, एक्सपिरियन्स्ड आणि मॅच्युअर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिपोर्टेशन. DEPORTATION. डिपोर्टेशन म्हणजे काय होतं? तर द ऍक्शन ऑफ डिपोर्टिंग अ फॉरेनर फ्रॉम अ कंट्री. म्हणजेच काय करणे तर कंट्रीमधून एखादं कोणी फॉरेनर आहे त्याची हकालपट्टी करणे. ओके, त्याला काय म्हटलं जातं? डिपोर्टेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या कंट्रीमध्ये द ऍक्शन ऑफ डिपोर्टिंग अ फॉरेनर फ्रॉम अ कंट्री. आता आपल्या कंट्रीमध्ये जर कोणी एखादं फॉरेनर आलं, ओके, त्याला डिपोर्ट करणे. डिपोर्ट करणे म्हणजे काय तर त्याची हकालपट्टी करणे, त्याला म्हटलं जातं डिपोर्टेशन. आणि हिंदीमध्ये डिपोर्टेशनला काय म्हटलं जातं? निर्वासन. आणि मराठीमध्ये काय होतं? हद्दपारी. हद्दपारी किंवा हकालपट्टी किंवा तडीपारी. तर डिपोर्टेशनचं मिनिंग आहे द ऍक्शन ऑफ डिपोर्टिंग अ फॉरेनर फ्रॉम अ कंट्री. हिंदीमध्ये मिनिंग होतं डिपोर्टेशनचं निर्वासन, मराठीमध्ये काय होतं? हद्दपारी, हकालपट्टी आणि तडीपारी.
सिनोनिम्स आहेत एक्सपर्जन, एक्सपेलिंग आणि बॅनिशमेंट. आणि अँटोनिम्स आहेत रिपाट्रिएशन, रिटर्न आणि इमिग्रेशन. काय आहेत सिनोनिम्स डिपोर्टेशनचे? एक्सपर्जन, एक्सपेलिंग आणि बॅनिशमेंट. आणि अँटोनिम्स आहेत रिपाट्रिएशन, रिटर्न आणि इमिग्रेशन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्ट्रॉट. DISTRAUGST, डिस्ट्रॉट. डिस्ट्रॉटचं मिनिंग आहे डीपली अपसेट अँड ॲजिटेटेड. म्हणजेच काय तर अत्यंत व्याकुळ असणे. मराठीमध्ये काय होतं? डिस्ट्रॉट म्हणजे अत्यंत व्याकुळ असणे किंवा अस्वस्थ असणे, कासावीस वाटणे, त्याला म्हटलं जातं डिस्ट्रॉट. म्हणजेच काय तर डीपली अपसेट अँड ॲजिटेटेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं व्याकुळ, मराठीमध्ये म्हणू आपण अत्यंत व्याकुळ, कासावीस, अस्वस्थ आणि त्रासदायक. ओके. सो डिस्ट्रॉटचं मिनिंग आहे डीपली अपसेट और अँड ॲजिटेटेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं व्याकुळ, मराठीमध्ये आपण म्हणू अत्यंत व्याकुळ, कासावीस, अस्वस्थ आणि त्रासदायक. सिनोनिम्स आहेत वरीड, अपसेट आणि डिस्ट्रेस्ड. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीसफुल आणि प्लेसिड. सिनोनिम्स आहेत डिस्ट्रॉटचे वरीड, अपसेट आणि डिस्ट्रेस्ड. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीसफुल आणि प्लेसिड. नेक्स्ट वर्ड आहे रिकॅल्सिट्रेट. नेक्स्ट वर्ड काय आहे? रिकॅल्सिट्रेट. रिकॅल्सिट्रेट म्हणजे काय होतं? तर हॅव्हिंग अन ऑब्स्टिनेटली अनकोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड अथॉरिटी ऑर डिसिप्लिन. म्हणजेच काय असणे तर कोणाच्या आज्ञेचं पालन न करणे, आज्ञा न पाळणे, त्याला म्हटलं जातं रिकॅल्सिट्रेट. रिकॅल्सिट्रेटचं मिनिंग काय आहे? हॅव्हिंग अन ऑब्स्टिनेटली अनकोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स अथॉरिटी ऑर डिसिप्लिन. अथॉरिटी आहे किंवा काही डिसिप्लिन्स आहे तर त्याचं पालन न करणं, त्याला म्हटलं जातं रिकॅल्सिट्रेट. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिकॅल्सिट्रेटचं आज्ञा न मानणे वाला. आणि मराठीमध्ये होतं आज्ञा न पाळणारा किंवा उद्धट आणि हट्टी. काय होतं रिकॅल्सिट्रेटचं मिनिंग? तर इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? हॅव्हिंग अन ऑब्स्टिनेटली अनकोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स अथॉरिटी ऑर डिसिप्लिन. हिंदीमध्ये म्हटलं जातं आज्ञा न मानणेवाला. मराठीमध्ये मिनिंग होतं रिकॅल्सिट्रेटचं आज्ञा न पाळणारा, उद्धट आणि हट्टी. सिनोनिम्स आहेत अनकोऑपरेटिव्ह, ऑब्स्टिनेटली, डिसओबिडियंट आणि इंट्रॅक्टेबल. काय आहेत सिनोनिम्स? अनकोऑपरेटिव्ह, ऑब्स्टिनेटली, डिसओबिडियंट आणि इंट्रॅक्टेबल. आणि अँटोनिम्स आहेत अमेनेबल, बिडेबल आणि कंप्लायंट. ओके. हे काय आहेत? अँटोनिम्स आहेत रिकॅल्सिट्रेटचे. काय आहेत अँटोनिम्स? अमेनेबल, बिडेबल आणि कंप्लायंट. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कॅव्हेलियर. CAVALIER, कॅव्हेलियर. कॅव्हेलियरचं मिनिंग होतं शोईंग अ लॅक ऑफ प्रॉपर कन्सर्न आणि ऑफ हँड. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं कॅव्हेलियरचं मिनिंग अभिमान पूर्ण. ओके. म्हणजेच काय आहे? त्याच्यामध्ये खूप उद्धटपणा आहे, अहंकार आहे, त्याला काय म्हटलं जातं? कॅव्हेलियर असं म्हटलं जातं. म्हणजेच तो काय आहे? खूप ॲरोगंट आहे. ओके. सो कॅव्हेलियरचं मिनिंग काय आहे? शोविंग अ लॅक ऑफ प्रॉपर कन्सर्न आणि ऑफ हँड. हिंदीमध्ये मिनिंग होतं अभिमानपूर्ण, मराठीमध्ये होतं उद्धट किंवा बेफिक्री किंवा बेफिकर. ओके. बेफिकीर. सिनोनिम्स आहेत कॅव्हेलियरचे ॲरोगंट, अझम्प्टिव्ह आणि बम्प्टियस. आणि अँटोनिम्स आहेत हंबल, लोली आणि मॉडेस्ट. कॅव्हेलियरचे सिनोनिम्स काय आहेत? ॲरोगंट, अझम्प्टिव्ह आणि बम्प्टियस. आणि अँटोनिम्स आहेत हंबल, लोली आणि मॉडेस्ट. नेक्स्ट वर्ड आहे डर्थ. DEARTH, डर्थ. डर्थचं मिनिंग होतं अ स्कॅर्सिटी ऑर लॅक ऑफ समथिंग. म्हणजेच काय असणे? लॅक ऑफ समथिंग म्हणजे कशाची कमतरता असणे, त्याला म्हटलं जातं डर्थ. कमतरता असणे, टंचाई असणे, ओके, किंवा दुष्काळ असणे, अभाव असणे कशाचा, त्याला म्हटलं जातं डर्थ. हिंदीमध्ये काय होतं? डर्थ म्हणजे कमी. आणि इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अ स्कॅर्सिटी ऑर लॅकिंग ऑफ समथिंग.
मराठीमध्ये डेअरचं मिनिंग होतं अभाव, कमतरता, टंचाई किंवा दुष्काळ आणि चणचण. ओके, सो डेअरचं मिनिंग आहे अ स्कॅर्सिटी ऑर लॅकिंग ऑफ समथिंग. हिंदीमध्ये डेअरचं मिनिंग होतं कमी आणि मराठीमध्ये काय होतं अभाव, कमतरता, टंचाई किंवा दुष्काळ आणि चणचण. सिनोनिम्स आहेत लॅक, स्कॅर्सिटी आणि शॉर्टेज, आणि अँटोनिम्स आहेत अबंडन्स, ॲडिक्वसी आणि ओप्युलन्स. ओके, सिनोनिम्स आहेत डेअरचे लॅक, स्कॅर्सिटी आणि शॉर्टेज, आणि अँटोनिम्स आहेत अबंडन्स, ॲडिक्वसी आणि ओप्युलन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे थ्रोज, THROES, थ्रोज. थ्रोजचं मिनिंग होतं इंटेन्स और व्हायलंट पेन अँड स्ट्रगल स्पेशली अकंपनिंग बर्थ, डेथ और ग्रेट चेंज. म्हणजेच काय असणे तर तीव्र पीडा असणे. कशामध्ये? बर्थमध्ये, ओके, डेथमध्ये, किंवा एखादं काही चेंज झालेलं आहे खूप मोठं, त्याच्यामुळे होणारी जी वेदना असते, पीडा असते, त्याला काय म्हटलं जातं? थ्रोज असं म्हटलं जातं. सो थ्रोज म्हणजे काय होतं मग? हिंदीमध्ये होतं पीडा, मराठीमध्ये होतं तीव्र वेदना, असह्य कळा, कष्ट किंवा यातना. ओके, सो थ्रोजचं मिनिंग आहे इंटेन्स ऑर व्हायलंट पेन अँड स्ट्रगल स्पेशली कशामध्ये? अकंपनिंग बर्थ, डेथ और ग्रेट चेंज. तर त्याला म्हटलं जातं थ्रोज. आणि थ्रोजचं हिंदीमध्ये मिनिंग आहे पीडा, मराठीमध्ये मिनिंग आहे तीव्र वेदना, असह्य कळा, कष्ट आणि यातना. सिनोनिम्स आहेत ॲगोनी, पेन आणि पॅरोक्सिझम. काय आहे सिनोनिम्स? ॲगोनी, पेन आणि पॅरोक्सिझम. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट आणि पीस. ओके, हे आहे पॅरोक्सिझम. तुम्हाला जर प्रोनाउन्सिएशन मी तुम्हाला सांगत आहे परत एकदा. काय होतं सिनोनिम्स थ्रोजचे? ॲगोनी, पेन आणि पॅरोक्सिझम. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट आणि पीस. नेक्स्ट वर्ड आहे डिलिव्हरन्स. डिलिव्हरन्सचं मिनिंग होतं द ॲक्शन ऑफ बीइंग रेस्क्यूड ऑर सेट फ्री. म्हणजेच काय तर मुक्त, ओके, मुक्तता करणे किंवा सुटका होणे, त्याला म्हटलं जातं डिलिव्हरन्स. द ॲक्शन ऑफ बीइंग रेस्क्यूड ऑर सेट फ्री. हिंदीमध्ये होतं डिलिव्हरन्सचं मिनिंग मुक्ती, आणि मराठीमध्ये काय होतं? सुटका, मुक्तता आणि मोक्ष, ज्याची गरज सगळ्यांनाच वाटत आहे आता. ओके, मोक्ष, सगळ्यांनाच मोक्ष पाहिजे असते. सो डिलिव्हरन्स म्हणजे काय होतं? द ॲक्शन ऑफ बीइंग रेस्क्यूड ऑर सेट फ्री. हिंदीमध्ये मिनिंग होतं डिलिव्हरन्सचं मुक्ती, मराठीमध्ये होतं सुटका, मुक्तता आणि मोक्ष. सिनोनिम्स आहेत लिबरेशन, रिलीज आणि फ्री. ओके, सिनोनिम्स काय आहेत मग डिलिव्हरन्सचे? लिबरेशन, रिलीज आणि फ्री. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे स्लिप शॉर्ट. SLIP, स्लिप, SHOD, शॉर्ट. स्लिप शॉर्ट. स्लिप शॉर्टचं मिनिंग काय आहे? टिपिकली ऑफ अ पर्सन और मेथड ऑफ वर्क कॅरेक्टराइज्ड बाय अ लॅक ऑफ केअर, थॉट और ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय तर एखादं काम आहे किंवा मेथड आहे, ते काय आहे? लॅक ऑफ केअरनी. म्हणजेच काय तर निष्काळजीपणे केलेलं. थॉट आहे ते पण निष्काळजीपणे केलेलं काही, किंवा ऑर्गनायझेशन. ओके, टिपिकली ऑफ अ पर्सन और मेथड ऑफ वर्क. एखाद्या पर्सनची मेथड असणे किंवा वर्क असणे जी कशामध्ये कॅरेक्टराइज होते? त्याच्या लॅक ऑफ केअरने, निष्काळजीपणाने, किंवा ऑर्गनायझेशन त्याचं बरोबर नसते, ऑर्गनायझेशन बरोबर नाही म्हणजे अव्यवस्थित आहे. सो एखादा पर्सन आहे किंवा त्याचं काम करण्याची अशी पद्धत आहे की ते काय आहे? तर निष्काळजीपणा आहे त्याच्या कामामध्ये किंवा अव्यवस्थितपणा आहे, त्याला म्हटलं जातं स्लिप शॉर्ट. ओके, स्लिप शॉर्टचं मिनिंग काय आहे मग? टिपिकली ऑफ अ पर्सन और मेथड ऑफ वर्क कॅरेक्टराइज्ड बाय लॅक ऑफ केअर, थॉट और ऑर्गनायझेशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्लिप शॉर्टचा असावधानी पूर्ण. म्हणजेच काय? मराठीमध्ये असावधानी पूर्णला काय म्हटलं जातं? निष्काळजीपणे केलेलं. सो मराठीमध्ये स्लिप शॉर्टचं मिनिंग होतं निष्काळजी
आणि अव्यवस्थित निरुत्साहीपणे सुस्त किंवा उदासीन. ओके, दमलेला सुद्धा होऊ शकतो. तर काय आहे स्लिप शॉटचं मीनिंग? हिंदीमध्ये होतं असावधानीपूर्ण, मराठीमध्ये होतं निष्काळजी, अव्यवस्थित, निरुत्साही, सुस्त, उदासीन आणि दमलेला. सिनोनिम्स आहेत स्लिप शॉटचे केअरलेस, आणि हे काय आहे लॅकडेसिकल. ओके, काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन परत एकदा तुम्हाला सांगत आहे मी. लॅकडेसिकल काय आहे? LACKADAISICAL लॅकडेसिकल. आणि स्लॅपडॅश. आणि अँटोनिम्स आहेत अटेंटिव्ह, केअरफुल आणि कन्सेंटियस. सिनोनिम्स काय आहेत स्लिप शॉटचे? केअरलेस, लॅकडेसिकल आणि स्लॅपडॅश. आणि अँटोनिम्स आहेत अटेंटिव्ह, केअरफुल आणि कन्सेंटियस. तर परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि याचे सेंटेन्सेस तयार करत चला. कारण की जर तुम्ही सेंटेन्सेस तयार कराल तर तुम्हाला ते कळेल की कसं सेंटेन्समध्ये आपण वर्ड यूज करू शकतो. आणि ते सेंटेन्स सुद्धा एकदा कोणाकडून तरी चेक करून घ्यायचं, किंवा तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा टाकू शकता की हे सेंटेन्स आम्ही बरोबर तयार केलेलं आहे का म्हणून. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू त्याच्यावर. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. याची जी PDF आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट, ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.